आणि त्याच्यामध्ये समास पाचवा आहे, साधक लक्षण निरूपण नाम. त्याच्या आधी समर्थांनी सांगितले की आपल्याला बद्ध, मुमुक्ष, साधक आणि सिद्ध अशा प्रत्येक देहाच्या 4 अवस्था आहेत. बद्ध आहे, मुमुक्ष आहे, साधक आणि सिद्ध आहे. या 4ही अवस्था प्रत्येकाच्या देहाला आहेत. मनुष्य विषयामध्ये बांधला जातो तेव्हा तो बद्ध होतो. काय होतो तो? बद्ध होतो तो. आणि म्हणून बद्ध तो जाणी जैसा, अंधारीचा अंध जैसा, जैसे चक्षुविना दाहिदिशा शून्याकार. समर्थ सांगतात बद्ध तो जाणी जैसा, अंधारीचा अंध जैसा. जसं एखादा आंधळा माणूस आहे आणि तो अंधारामध्ये चाललाय. एकतर तो पहिला आंधळा आहे आणि तो अंधारामध्ये चाललाय, तसा बद्ध आहे. या बद्धाकडे प्रकाश अजिबातच नाही. सगळ्या विषयांनी त्याला बांधून ठेवलेला आहे, म्हणून त्याला बद्ध म्हणतात. बद्धाला सर्व विषयांनी बांधलेला आहे, त्रिगुणांनी बांधलेला आहे, अहंकाराने बांधलेला आहे. आपल्याला दिसतो, डोळ्याने धडधाकड दिसतो, पण त्याच्या आतमधून त्याला विषयांनी पोखरून काढलेला आहे. म्हणून लोलांगता एवढं दुःख अनेक नाही. प्रत्येक विषयांच्या पुढे तो लोटांगण घालतो. कामाला लोटांगण घालतो, क्रोधाला लोटांगण घालतो, लोभाला लोटांगण घालतो, दंभ, संशय, चिंता या सगळ्या विषयांनी त्याला काय करून टाकलेलं आहे? जर्जर करून टाकलेला आहे. आणि म्हणून तो बद्ध आहे. आणि असा माणूस ज्या वेळेला एखाद्या संकटामध्ये सापडतो, त्याच्या अंगावर जेव्हा संकट येतात, जो तापत्रयी पोलला, संसार दुखे दुखावला, तोच एक अधिकारी झाला परमार्थाशी. तो तापत्रयीत पोळला, तो त्रिविध तापे पोळला. आधी भौतिक, आध्यात्मिक आणि आदिदैविक हे त्रिविध तापे पोळला. तिन्ही तापांनी जो पोळला जातो, तिन्ही तापांचे त्याला चटके बसतात. मग बद्ध त्याला ठिकाण येतो, बांधलेला असतो विषयांनी. बरं, चटके कसले आहेत? तर विषयांचेच चटके आहेत. आपल्या शरीराला जे काय भोग येतात ते विषयांचेच भोग असतात. आपल्या हातातून झालेलं जे काय कर्म आहे, अगा कर्मी जे उरावे ते सुख दुःख फळावे आणि तया ते भोगावे यावे देहा एक. ज्ञानोबाराय सांगतात, अगा कर्मी जे उरावे ते सुख दुःख फळावे. म्हणजे कर्माचं जे काय बिल आहे, ती बिलं आली की माणसाला सुख आणि दुःख ह्या आकड्यामध्ये तर अडकतो. सुखदुःखाच्या विळख्यामध्ये अडकतो. आणि भगवंत म्हणतो सुखाच्या दुःखाच्या पलीकडे भगवंत आहे. मग साधकाने कसं असावं? ह्या समासामध्ये रामदास स्वामींनी साधक कसा असावा, त्याच्यासाठी तो बद्ध नसावा. आणि जेव्हा त्याला सर्व विषय जेव्हा तो बाजूला करतो, बांधलेला आहे, या संपूर्ण विषयांच्या बंधनातून जेव्हा तो मोकळा होतो, तेव्हा त्याला असं वाटतं की आपल्याला काहीतरी मुमुक्ष म्हणजे मोक्षाची इच्छा करतो. आपल्याला आता बस झालं, कंटाळाला, आता आपल्याला मोक्षाकडे जायला पाहिजे, म्हणून मोक्षाची अपेक्षा करतो. काय करतो तो? मोक्षाची अपेक्षा करतो. आणि मोक्ष मिळण्यासाठी जेव्हा तो अनेक दुःखाचे चटके त्याला सोसावे लागतात, तेव्हा त्याला मुमुक्षता आहेत. मुमुक्षता म्हणजे काय? मोक्ष म्हणजे मोक्ष शोधतो की आपल्याला आता मोक्ष कधी मिळेल. आणि ज्यावेळेला तो मोक्षाची हे करतो, काय पुण्यमार्ग पोटी धरी सत्संगाची वांछा करी, त्या बद्धाची अवस्था कशी होते? मोक्षाकडे जाण्यासाठी काय करतो? तो पुण्यमार्ग पकडतो, पुण्याच्या मार्गाकडे जातो. आणि पुण्यमार्ग पोटी धरी सत्संगाची वांछा करी, म्हणजे आपल्याला संतांची संगत मिळाली पाहिजे असं त्याच्या मनात येतो. आणि विरक्त झाला संसारी या नाव मुमुक्ष, म्हणजे संसारामध्ये त्याला विरक्ती येते. अनेक प्रकारचे दुःख, ताप, कष्ट त्याला सोसावे लागतात. त्रिविध तापाने पोळला जातो. त्यावेळेला मग तो मुमुक्षाकडे वळतो आणि मग तो मोक्षाची अपेक्षा करतो. आणि जो मोक्षाची अपेक्षा करतो तोच काय करतो? तो साधक होतो. साधक कधी होतो माणूस?
मोक्षाची अपेक्षा केली तर, आणि ज्याला मोक्षाची अपेक्षा नाही मग तो साधक वृत्तीकडे वळत नाही, जे आहे ते करत राहतो तो. पण साधक कसा असावा, तर साधक मोक्ष मार्गाकडे जो जातो त्यालाच साधकाची अवस्था येतो. म्हणून साधक अवस्था जी आहे ती साधक अवस्थेतूनच माणसाला काय होतो, तर भगवंताची प्राप्ती होतो. जेवढे आत्तापर्यंत सिद्ध पुरुष होऊन गेले ते कुणाचे तरी साधक झाले आणि म्हणून ते सिद्ध अवस्थेला पोचले. तुकोबाराय झाला, ज्ञानोबाराय झाला, जनाबाई झाली, नामदेवराय झाला, सगळे साधक होते. तुम्ही आम्ही पण साधक आहोत. पण ज्या वेळेला आपल्याला आत्मज्ञानाची प्राप्ती होईल, आत्मसाक्षात्कार होईल, त्यावेळेला आपल्याला सिद्ध अवस्थेकडे जाता येईल. साधकाने नेहमी सिद्ध अवस्थेकडे जाण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आणि म्हणून साधकाकडे कोणते गुण असले पाहिजे, साधकाकडे असलेली लक्षणं आपल्याला समर्थ सांगतात आता. आणि त्या लक्षणाकडे आपण आता वळूया की इथं काय सांगतात, अवगुणाचा करुणे त्याग, जेणे धरिला संत संग, तयाशी बोलीजे मग साधक ऐसा. पहिलाच सांगितलंय की अवगुणाचा करुणे त्याग म्हणजे अवगुण आपल्याला त्यागता यायला पाहिजे. ज्यावेळेला आपण अवगुण त्यागू त्यावेळेला आपल्याकडे सत्वगुणांची वृद्धी होत जाते. अवगुण त्यागला तरच आपल्याला सत्वगुणांची वृद्धी होते. आणि आपले अवगुण जर आपले अवगुण आपणाशी वाटत, ती गुण जर आपलेच अवगुण आपल्याला गुण वाटत असतील तर सत्वगुणाची प्राप्ती होणार नाही. आणि संत रामदास सांगतात, सत्वगुणे भगवत भक्ती. सत्वगुणातून भगवत भक्तीकडे जाता येतो. ज्याच्याकडे सत्वगुण नसेल त्याला भगवत भक्तीकडे येता येत नाही. म्हणून इथं पहिलाच लिहिले, अवगुणाची करुणे त्याग, अवगुणांचा करुणे त्याग, जेणे धरिला संत संग. बघा, अवगुणाचा त्याग करण्यासाठी, अवगुणाचा त्याग असाच होईल का मला सांगा? असाच होणार नाही ना. म्हणून तर रामदास स्वामीने लिहिले, अवगुणाचा करुणे त्याग, जेणे धरिला संत संग. म्हणजे अवगुणाचा त्याग करण्यासाठी संतांची संगत मिळाली पाहिजे. असा तुम्हाला अवगुणांचा त्याग होणार नाही. आणि संतांची संगत नसेल ना तर कुठल्याच प्रकारचं ज्ञान होणार नाही. म्हणून प्रत्येक माणूस संतांना धरू नये, संतांच्या वचनाला धरू नये. संत वचन हृदय धरी तोची मोक्षाचा अधिकारी. मोक्षाचा अधिकार कोणाला आहे? संतांच्या वचनावर तुम्ही चालले, संतांच्या वचनावर आरूढ झाले तरच मोक्ष आहे. संत वचन हृदय धरी तोची मोक्षाचा अधिकारी. संतांनी दिलेलं वचन, संतांनी दिलेला उपदेश हृदयामध्ये धरायचं, हृदयामध्ये साठवायचं. त्याला प्रत्येक साधकाला संतांचं वचन, संतांनी दिलेलं वचन, संतांनी दिलेला उपदेश, संतांनी दिलेल्या हरिनामाचा उपदेश काय करायचा? संतांनी दिलेला हरिनामाचा उपदेश आपल्याला हृदयामध्ये साठवता यायला पाहिजे. म्हणून तर इथं लिहिले, अवगुणांचा त्याग करी, अवगुणाचा करून त्याग, जेणे धरिला संत संग. म्हणजे संतांची संगत जर नसेल तर अवगुण निघू शकत नाही. अवगुण आपले ऐकण्यामध्ये जात नाही, कोणाचेच अवगुण ऐकण्यामध्ये जात नाही. कितीही माणूस जरी शुद्ध झाला, अवगुण ऐकून जात नाही. श्रवण भक्तीतून अवगुण जात नाही. संतांची संगत धरायला पाहिजे. म्हणजे श्रवण भक्तीच्या जोडीला संतांची संगत फार महत्वाची आहे. म्हणून संत वचन हृदय धरी तोची मोक्षाचा अधिकार. मोक्षाचा अधिकार तोच आहे. पण त्याच्या पुढे सांगतात, श्रवण मनन केलेची खरी अति आदर आहे. श्रवणाचं मनन व्हायला पाहिजे आणि मननातून निध ध्यास लागतो. जर आपण मनन केलं नाही तर आपल्याला ध्यास लागणार नाही. भगवंताचा ध्यास लागायला लागतो माणसाला. जनाबाई झाली, मुक्ताबाई झाली, मीराबाई झाली, नामदेवराय झाला, संत तुकोबाराय झाले, गोरा कुंभार, सगळ्यांनी काय केलं तर प्रत्येकाने काय केलं? भगवंताचा कास धरला. भगवंत प्राप्तीचा आपल्याला कास धरता यायला पाहिजे. कधी भेटेल आपल्याला भगवंत? कधी आपल्याला आपल्या पदरात पडेल भगवंताचं ज्ञान? आणि कधी एकदा देवाची ना माझी भेट होईल? साधकाची ही भूमिका असली पाहिजे.
प्रत्येक साधकाने ह्या जन्माला येऊन सार्थक करत असेल तर भगवंत भेट व्हायला पाहिजे. भगवंताच्या भेटीशिवाय ही प्राप्ती होत नाही, कशातूनच प्राप्ती होणार नाही. भगवंताची भेट एकदा झाली, जसा एखादा परिस आहे, त्या परिसाची जोपर्यंत लोखंडाची आणि परिसाची भेट होत नाही तोपर्यंत लोखंडाचं कधीच सोनं होणार नाही. म्हणून लोहे परिसावर रुसले, सोनेपणास मुकले. लोहे परिसावर रुसले, सोनेपणास मुकले. येथे कोणाचे बाग काय गेले, ज्याचे त्याने अनहित केले. आपला आपणच अनहित करतो जोपर्यंत भगवंताची भेट नाही. आणि भगवंताची भेट कोणाकडनं होते, तर साधक वृत्तीला आपण ठाम असलं पाहिजे साधकाने. म्हणून साधकाने काय करायला पाहिजे, त्याच्यासाठी त्यांनी पहिल्या ओळीतच सांगितलंय रामदास स्वामींनी की अवगुणाचा करुणी त्याग, जेणे धरला संत संग, तयाशी बोलीजे मग साधकायसा. त्यालाच साधक म्हणता येतो. अवगुणाचा त्याग करून संतांची संगत धरली तरच आपल्याला साधक म्हणता येतो. आणि अवगुण आपण त्यागलेच नाही आणि संतांची संगतच नाही, होईल का साधक? बाधक होईल सगळं काम. आणून संतांची संगत काही नका करू, संत संग करा. पूर्वीचा धागा उगवेल, संत संग करा. संतांच्या संगती गेला तो संतच होऊन ठेला. समर्थ सांगतात, संतांच्या संगती गेला तो संतच होऊन ठेला. इतर जनाशी उपयोग आला कृपालूपणे, ऐसे संतांचे महिमान. संत संगे होते ज्ञान, संतांच्या संगतीत ज्ञान होतो. म्हणून काही नका करू, संत संग करा. साधकाने काय करायला पाहिजे, ह्या पहिल्याच ओळीतून सांगतात की साधकाने संतांची संगत करायला पाहिजे. जर संतांची संगत नसेल तर त्याला साधक म्हणता येत नाही. अवगुणाचा त्याग करत नसेल, अवगुण जर त्यांच्याकडे असतील, त्याला साधक दशेला तो प्राप्त होणार नाही. आता दुसरं काय सांग बघा, जो संतांशी शरण गेला, संतजनी आश्वासिला, मग तो साधक बोलिला ग्रंथांतरी. जो संतांशी शरण गेला, संतांना शरण जावं लागेल. म्हणून ते ज्ञान पायगा बरवे, जरी मनी आते हा नव्हे तरी संताया भजावे. ज्ञानोबाला सांगतात ते ज्ञानाचा कुरूट आहे. संतांकडे ज्ञानाचा कुरूट आहे. तेथे सेवा हा दारवंटा. संतांची सेवा केली साधकांनी तरच तो सेवा हा दारवंटा. तर संतांच्या दरवाज्यावर जाऊन आपल्याला सेवा घ्यावा लागेल. संतांकडनं सेवा करून घ्यावं, संतांकडनं आपल्याला संतांची सेवा करावी लागेल. संत जने आश्वासला, मग तो साधक बोलिला ग्रंथांतरी. मग त्याला ग्रंथामध्ये साधकाचं स्थान उभं करता येतो. संतच नाही भेटलं तर कुठनं भेटणार साधक स्थिती. जगामध्ये जे काय झाले, साधक कोणीच नाही. जो तो स्वतःला साधक म्हणून घेतो, पण ही लक्षणं त्यांच्याकडे नाही आहेत. कारण पहिला संतच ओळखता येत नाही माणसाला. नामधारक नाही, साधक दशेला नाही, त्याला संत त्याला साधक म्हणत नाही. उपदेशिले आत्मज्ञान, तुटले संसार बंधन, दृढते करुणी करी साधन, या नाव साधक. बघा साधकाच्या भूमिकेला काय सांगितलंय, उपदेशिले आत्मज्ञान. आत्मज्ञानाचा उपदेश व्हावा लागतो. उपदेशिले आत्मज्ञान म्हणजे संतांकडून आत्मज्ञानाचा उपदेश व्हायला पाहिजे. आता जनरल कॅटेगरीमध्ये लोकांना श्रवणाला बोलवतात, श्रवण भक्तीला बोलवतात, पण उपदेश नावाची वस्तूच नाही त्यांच्याकडं. फक्त विषयांच्या बद्दल बोलतात, इकडच्या तिकडच्या संसाराबद्दल बोलतात, पण उपदेश नावाची वस्तू नाही. ब्रह्मज्ञानाविना उपदेश म्हणून विशेष, जैसे धान्य विना भूस खाता नाही. सांगितलं की नाही, ब्रह्मज्ञानाविना उपदेश. ब्रह्मज्ञानाचा उपदेशच नाही कुठेच. ब्रह्मज्ञान म्हणजे काय की परब्रह्म, आपण परब्रह्म आहोत. परब्रह्म ते सकळान परते, तयास पाहता आपणच परब्रह्म आहोत. पण ह्याच्याबद्दल उपदेश कोणीच देत नाही. अनेक देवतांची ओळख करून देतात, पूजा करायला सांगतात, तीर्थाला जायला सांगतात, होम हवन यज्ञ सगळं करायला सांगतात. पण आपण परब्रह्म आहोत, आपण ते परब्रह्म आपण आहोत असा कोणीही उपदेश देत नाही जगामध्ये.
का तर साधक भूमिकेला आपणच नाही. आपण साधक व्हायला पाहिजे. माणूस साधक व्हायला तयार नाही. कारण ज्याला त्याला वाटतं आम्ही ज्ञानी आहोत. ज्याच्या त्याच्याकडे अहंकार भरलेला आहे आणि म्हणून साधक दशेला कोणीच प्राप्त होत नाही. कारण साधक जो अशी अवस्था आहे की साधननिष्ठ असला पाहिजे. कारण साधन करता करता त्या सहांची धक, सहांच्या आतमध्ये असलेल्या ज्वाला, सहांच्या आतमध्ये असलेली बरं का 6 विषयांची आतमध्ये असलेली धगधगीतपणा, ते आपल्याला साधनेतून कमी करता येतो. आपली इंद्रिय शीतल होतात, इंद्रिय रामरूप होतात. पण साधक असलं पाहिजे, ध्यान जमलं पाहिजे. आपल्या इंद्रियांना शीतलता आणण्यासाठी आपण साधक दशेला यायला पाहिजे. साधक म्हणजे आपल्या सहांची धक जी आहे ती थांबली पाहिजे. आणि ती कशातून थांबते? ऐकण्यातून नाही, तर आपल्याला साधना करायला पाहिजे. साधना निष्ठा असलं पाहिजे. आपण सकाळी उठून ध्यान करायला पाहिजे. आपण जेवढं आपण ध्यान करणार तेवढं आपल्याकडे शीतलता, शांतता, नाही का? मी नेहमीच म्हणतो, श्रम जाऊनी पावला विश्राम चंद्रमाऊली. म्हणजे भगवान शंकराने आपल्या ध्यानातून एवढी शांती स्थापित केली की प्रत्यक्ष चंद्राला शंकराच्या जटामध्ये येऊन काय बसावं लागलं. म्हणजे एवढी शांती आली त्यांच्याकडं. कुठून आली? तर हे साधना करता करता. म्हणून साधक दशेला माणसाने तत्परता असावी. साधक म्हणजे सकाळी उठून आपण ध्यान करायला पाहिजे. उपदेशिले आत्मज्ञान तुटले संसार बंधन. आत्मज्ञानातून संसाराचं बंधन तुटलं जातो. आत्मज्ञानाच्या उपदेशातून आपल्या अंतःकरणामध्ये नामाचा भाव तयार होतो आणि त्यातून काय होतो? संसाराचं बंधन तुटलं जातो. बंधनापासून उकळलेल्या गाठी आणि देता आली मिठी सावकाश तुकोबाऱ्या सांगतात. बंधनापासून उकळलेल्या गाठी, सर्व विषयांची बंधनं, सर्व त्रिगुणांचं बंधनं, अहंकाराचा बंधनं संपूर्ण तुटले जातात. आपण संसारामध्ये का अडकले? आपल्याकडे बंधनं आपल्याकडे आहेत संसाराची. का तर आपल्याकडे विषय तसे धगधगीत आहेत. विषय त्रिगुणांचा पगडा आपल्यावर अंतःकरणावर आहे. आणि अहंकार तर एवढा आहे, ज्या पंथामध्ये जातो, जी गोष्ट आपण बघतो त्या गोष्टीचा माणसाला एवढा अभिमान येतो की तो मागे यायलाच तयार नाही. त्याला वाटतं आपलाच पंथ बरोबर आहे, त्याला वाटतं आपलाच बरोबर आहे. पण नाही ना, वृत्तीजन्य ज्ञान येते. जोपर्यंत आपण वृत्तीशून्य होत नाही, वृत्तीशून्य व्हायला पाहिजे. वृत्तीशून्य झाल्यानंतर साधकाची वृत्तीशून्य झाले की त्या वृत्तीशून्यातून चैतन्य निर्माण होतो. आणि त्या चैतन्यातून आपल्याला काय होतो? चैतन्य हाच परमात्मा आहे. चैतन्य नव्हतं, ईश्वर आपल्या आतमध्ये आहे आणि तो आपल्याला संपूर्ण आपल्या शरीरामध्ये ब्रह्मज्ञानाचं तत्वज्ञान आपल्या अंतःकरणामध्ये प्रकट होतो आणि मग तिथून आपल्याला ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होते. उपदेशिले आत्मज्ञान तुटले संसार बंधन. आत्मज्ञानाचा उपदेश मिळाला तर संसाराचं बंधन तुटलं जातं. दृढते कारणे करी साधन, या नाव साधक. दृढ म्हणजे आपला नामाबद्दल भाव दृढ व्हायला पाहिजे. त्याच्याकरता साधन करतो. साधक कोणाला म्हणतात? की दृढ आपलं व्हायला पाहिजे. दृढ करून अंतःकरण आपलं दृढ त्या नामाशी एकरूप व्हायला पाहिजे. धरी श्रवणाची आवडी, अद्वैत निरूपणाची गोडी, मनने अर्थांतर काढी, या नाव साधक. अजून एक व्याख्या सांगितली बघा. काय सांगितलंय? धरी श्रवणाची आवडी म्हणजे आपण आता जी काय आपल्याला आवड निर्माण झालेली श्रवणाची, त्या आवड आपल्याला सातत्याने आपण टिकून धरायला पाहिजे. आपल्या अंतःकरणामध्ये श्रवणाची आवडी टिकून धरायला पाहिजे. आपण धरी श्रवणाची आवडी, अद्वैत निरूपणाची गोडी. श्रवणाचं होय मनन, श्रवणातून मनन होतो आणि मनने कळे सारासार विचार, आणि मननातून आपला सारखा आहे ते आपल्याला घेता येतो. श्रवणातून मनन व्हायला पाहिजे. म्हणून धरी श्रवणाची आवडी, अद्वैत निरूपणाची गोडी. निरूपण कसं पाहिजे? अद्वैत पाहिजे, द्वैत नाही पाहिजे. द्वैत म्हणजे मी वेगळा आणि देव वेगळा, द्वैत म्हणतात त्याला. आणि अद्वैत म्हणजे मी आणि परमात्मा वेगळा नाहीये.
ते परब्रह्म मीच आहे असा दृढ भाव व्हायला पाहिजे. आणि या दृढ भावाला काय म्हणतात? भक्ती म्हणतात. आणि ती साधकाने आपल्याला साधनेतून प्राप्त करायची. म्हणून साधक दशेला या, साधक व्हायला पाहिजे. बद्धापेक्षा मुमुक्ष श्रेष्ठ आहे, मुमुक्षापेक्षा साधक श्रेष्ठ. आणि साधकातून सिद्ध होतो. तुकोबरा सिद्ध झाले, साधकातून झाले. बाबाजी चैतन्याचे बरं का, बाबाजी चैतन्याचे साधक होते तुकोबरा. ज्ञानोबाया साधक होते. निवृत्तीनाथांना शरण गेले. प्रत्येक राम होता काय, राम पण गुरुला शरण गेला, साधक दशेला होता पहिला. कृष्ण पण संदीपानांना शरण, साधक दशेला होता. मग साधक दशेला श्रवणाचं जे महत्त्व आहे ते श्रवण आपल्याला खूप खोलवरपर्यंत करायला पाहिजे. आणि नुसतं श्रवण करून जमणार नाही. कारण श्रवण काय लोक असे करतात की नळी फुंकली सोनारे, नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडून गेले वारे. तसं आपल्याला तशी अवस्था नाही व्हायला पाहिजे. साधकाची अवस्था कशी व्हायला पाहिजे? जे जे आपण श्रवण करू तेथे आपल्या अंतःकरणामध्ये उतरायला पाहिजे. आणि अंतःकरणामध्ये उतरल्यानंतर अंतःकरणाचा भाव तयार होतो. ब्रह्मज्ञानाचा उपदेश जो आहे तो काय करतो? तर आपल्या अंतःकरणामध्ये नामाचा भाव तयार करतो, भगवंताबद्दल भाव तयार करतो. आणि मग भगवंताचा भाव कसा तयार होतो? तर मननातून होतं. आपलं मनन व्हायला पाहिजे. तसं तेवढं मनन आपलं मनन तीव्रतेचं व्हायला पाहिजे. आणि अखंड चालायला पाहिजे, अखंड मनन. एखादी गोष्ट बघितली की लगेच आपलं मनन व्हायला पाहिजे. जे आपण बघू आपल्या दृष्टीनं त्याच्यावर आपल्याला ताबडतोब आपल्याला त्याचं मनन व्हायला पाहिजे. प्रत्येक गोष्टीचं मनन व्हायला पाहिजे. आणि मग मनन झाल्यानंतर आपल्याला त्या सिद्ध अवस्थेला जाता येतो. म्हणून बघा, आपण टी व्हीला बघतो बरेचसे असे सत्पुरुष आहेत की त्यांना जे प्रश्नांची उत्तरं विचारणार ते उत्तर लगेच देतात. का? कारण त्यांचं मननशील आहेत. ते मननशील लोकांशी अखंड देवाहरणीशी अखंड भगवंत त्यांच्याजवळ असतो. मननशील लोकांशी अखंड देवाहरणीशी भगवंत त्यांच्याजवळच असतो. म्हणून धरी श्रवणाची आवडी, अद्वैत निरूपणाची गोडी. अद्वैत निरूपण बघा, निरूपण द्वैतामध्ये भरपूर लोक देणार आहेत. सगळेच लोक द्वैतामध्ये बोलतात. पण अद्वैत म्हणजे मी आणि परब्रह्म वेगळा नाही, मीच ते परब्रह्म आहे, असा जेव्हा तुमच्या अंतःकरणामध्ये भाव तयार होईल, दृढ भाव तयार होईल, त्यावेळेला तो भगवंत परमात्मा तुमच्या अंतःकरणामध्ये चैतन्य स्वरूपामध्ये प्रगट होईल. ठाम मत असलं पाहिजे आपलं की परमात्मा आपल्या आतमध्येच आहे, आपणच परब्रह्म आहोत, असा जेव्हा ठाम मत होईल त्यावेळेला काय होईल? मनने अर्थांतर काढी आणावं साधक. आपल्या मनातून अर्थांतर निघतो. पण आपलं मनन व्हायला पाहिजे. मनन कसं व्हायला पाहिजे? तर अद्वैत निरूपातून, म्हणजे आपण परब्रह्म आहोत असा जर आपण साधकाने भाव अंतःकरणामध्ये ठेवला तर मनन अर्थांतर काढी, मननातून अर्थांतर असा निघतो की सगळीकडे परमात्मा भरलेला आहे असा त्याचा दृढ भाव होतो. सगळीकडे परमात्मा आहे, अगदी इंद्रापासून उंदरापर्यंत तो भरलेला आहे, असा ज्यावेळेला आपला भाव होईल तेव्हा आपलं मनन त्या एका परब्रह्म तत्वाशी एकरूप होईल. आणि मग एका परब्रह्म तत्वाशी आपलं मन एकरूप झालं की सार आपल्याला बाजूला, सार आपल्या अंतःकरणामध्ये ठेवता येतो आणि आसार आपल्याला टाकून देता येतो. याला म्हणतात हंशक्षीर ज्ञान, म्हणजे सार आसार. सार आसार, सार काय आसार काय. राजहंस पक्षी काय करतो? फक्त दूधच घेतो, पाणी तसाच ठेवतो. तसा आपण फक्त सार घेणं, येथे सार भगवंत, फलकट संसार येथे सार भगवंत, अशी आपली वृत्ती आपोआप तयार होतो मननातून. होता सारासार विचार, ऐके होनी तत्पर, संदेह शोधून दुरोत्तर, आत्मज्ञान पाहे. होता सारासार विचार, ऐके होनी तत्पर. सार आणि आसार काय हे जर कळलं तर एवढं तत्पर होतं साधक. संदेह छेदूनी दृढोत्तर, म्हणजे संपूर्ण संदेह मनातला, अंतःकरणातला संपूर्ण संदेह बाजूला होतो आणि सार तेवढाच घेतो.
बघा साधकाची अवस्था चालली आपलं निरूपण कशावर चाललेलं आहे? साधक कशाला म्हणतात? साधकाने कसा असावं? साधकाने तत्पर कसा असावं? साधकाने त्या राजहंस पक्षासारखं असावं. दूध तेवढंच घ्यावं आणि बाकी ठेवून द्यावं जागेवरच. तसा आपण फक्त इथे सार भगवंत, फलकट संसार फलकट आहे आणि भगवंत सार आहे. मग आपण त्या भगवंतालाच कसं एकरूप, भगवंताशी एकरूप कसं व्हायचं? ही जी अवस्था याला साधक अवस्था म्हणतात. नाना संदेह निवृत्ती व्हावया धरी संत संगती. आणि साधक काय करतो? अनेक प्रकारचे संशय मनामध्ये असतात. मात्र बरेचसे लोक असे आहेत की त्यांच्या मनामध्ये संशय आहे, संदेह धरून आहेत, पण ते संतांची संगत धरत नाही ना, त्यामुळे तो संदेह त्यांच्यात तसाच राहतो अंतःकरणामध्ये आणि मग त्यांचा भाव निर्माण होत नाही. भगवंताबद्दल किंवा नामाबद्दल अजिबात संदेह असता कामा नये, अजिबात संशय असता कामा नये. जर संशय निर्माण झाला तर लिहिले का नाही, संशयाने थोर अनिक नाही पाप घोर, जो विनाशाशी वांगूर जैसा. ज्ञानोबा सांगतात, संशयाने थोर अनिक नाही पाप घोर. या नामावरती आपण संशय घेतला तर आपल्याला पाप लागेल सांगितलंय. जो विनाशाशी वांगूर जैसा. वांगूर म्हणजे जाळा असते, प्राण्यांना पकडण्याचा जाळा असतो. त्या जाळ्यामध्ये एकदा तो प्राणी अडकला, पक्षी अडकला की तो निघू शकत नाही. तसा आपल्या मनामध्ये या नामाबद्दल, या भक्तीबद्दल संशय आला तर आपण संशयामध्ये अडकतो. बरेचसे लोक संशयामध्ये अडकले आणि त्यांनी हा परमार्थ सोडून दिलेला आहे. आणि तो जर तुम्हाला संदेह घालवायचा असेल, झाली संध्या फिटला संदेह, असं जर आपल्याला व्हायचं असेल तर संतांची संगत धरायला पाहिजे. संत संगतीने थोर लाभ पद्मनाभ जोडीला. संत काय करतात? पद्मनाभ जोडतात. आणि एकदा पद्मनाभ जोडली आणि तो नाम आपल्याकडे सुरू झाला सातत्याने तर आपला संदेह संशय सगळं बाजूला होतो. नाना संदेह निवृत्ती व्हावया झाली संत संगती. संतांची संगत धरली पाहिजे. आणि संतांची संगत धरल्यानंतर अंतःकरणाची, साधकाच्या अंतःकरणाची अवस्था कशी होते ते आपल्याला पुढे सांगतात की आत्मशास्त्र गुरुप्रचिती ऐक्यते शहाणी. आणि संतांची संगत धरल्यानंतर गुरुप्रचिती, आत्मप्रचिती आणि शास्त्र प्रचिती ह्या तिन्ही एकवटतात. गुरुनी सांगितले आपल्याला, गुरुनी जे आपलं उपासना दिलेली आहे, गुरुनी जे नाम दिलेले आहे ते आपल्याला नाभी कमलाच्या ठिकाणी गुरुनी आपली नाल जोडून दिली तुटलेली, तर आपल्या नाभीच्या ठिकाणी सातत्याने आपले नाम चालू होतं नाभीच्या ठिकाणी. आणि मग ते नाम आपल्याकडे सुरू झालं. जिथं तुटलेली होती तिथं नाल जोडल्यानंतर अंतःकरणामध्ये जो आपला नामाचा भाव तयार होतो तो 72,000 नाड्या नाभीच्या ठिकाणी असल्यामुळे संपूर्ण नाम आपल्या शरीरामध्ये, रोमरोमामध्ये तो नाम प्रगट होतो. नामाची प्रचिती आपल्याला, कारण 72,000 नाड्या तिथे आणि तिथे जी गाठ आहे त्या गाठीच्या ठिकाणी 72,000 नाड्या बांधल्यामुळे आपल्या रोमारोमामध्ये ते नाम काय होतो, रोमारोमामध्ये जातो आणि आपला रोम रोम भजन करतो. सर्व नाड्या आपल्या शुद्ध होतात आणि मग सर्व नाड्या शुद्ध धरल्यानंतर आपल्याकडे त्या नामाचा भाव तयार होतो. आपल्याला अनुभूती येते, गुरुप्रचिती येते आणि आत्मप्रचिती येते. आत्मप्रचिती म्हणजे आपल्या आत्म्याचा भाव तसा तयार होतो, नामाचा भाव तयार होतो आत्म्याकडे. आणि शास्त्र प्रचिती, आणि जे काय आपण आता वाचतो ते शास्त्रामध्ये जसं ते तसं लिहिलेलं आहे. शास्त्रामध्ये लिहिलं आहे तसंच आपल्याला गुरुने सांगितलं आहे आणि तसंच आपल्या आत्म्याला, आपल्याला अंतःकरणामध्ये प्रचिती येते. म्हणजे ह्या तिन्ही प्रचिती जिथं एकवटल्या जातात तिथं ज्ञानाची खरी प्रचिती येते. काय लोक बघा की शास्त्र वाचतात पण गुरुप्रचिती नाही आहे. गुरुने सांगितलंय तसा आत्मभाव तयार होत नाही. मग तसा आत्मभाव तयार झाला नाही तर मग केलेली उपासना फुकट जाईल आपली. जे काय गुरुने सांगितलंय त्या अंतःकरणामध्ये तसा भाव व्हायला पाहिजे, अष्टसात्विक भाव.
व्हायला पाहिजे. आणि तसा भाव आपल्या अंतःकरणामध्ये तयार झाला की आपले शास्त्र वाचताना आपल्याला आपण बरोबर योग्य दिशेला चाललोय का ह्या आपल्याला प्रचिती येते. म्हणून हे त्रयभक्ती म्हणतात त्याला. काय म्हणतात त्याला? त्रयभक्ती म्हणतात. गुरुप्रचिती, आत्मप्रचिती आणि शास्त्रप्रचिती. पण काय लोकांना शास्त्राप्रमाणे गुरुने सांगितलं नसेल, नामाचा भाव दिला नसेल, तर त्यांना आत्मानुभव येणार नाही त्यांना. आणि म्हणून ते जागच्या जागेवर थांबतात, पण योग्य दिशेला जात नाही ते. आणि एकदा का माणूस अयोग्य दिशेला गेला तर मग काही काळ गेल्यानंतर, वय झाल्यानंतर मग त्याला ते प्राप्त होत नाही. म्हणून करा काय ते करा, आत्ताच करा. आणि आली घडी आपली साधा लगेच ताबडतोब आपले इंद्रिय जोपर्यंत साबूत आहेत तोपर्यंत आपल्याला हरिनामाचा वेळ लागला पाहिजे. आणि हरिनामाच्या वेडातून किंवा हरिनामाच्या सातत्याने चिंतन करून आपल्याला त्या आत्मानुभवाची, त्या आनंद स्वरूपाची आपल्याला काय होतो? आत्मप्रचिती येते आपल्याला. आणि त्या प्रचितीसाठी प्रचितीविना निरूपण असे बैसूच नाही लिहिले की नाही. ऐका प्रचितीची लक्षणे. प्रचित पाहतील ते शाणे, प्रचितीविना दैन्यवाने सांगितले. मग दैन्यवाने लोकांची अवस्था काय होतो? तर प्रचिती देत नाही त्यांना. म्हणून प्रचिती फार महत्वाची आहे. ऐका प्रचितीची लक्षणे. प्रचिती पाहतील ते शाणे, प्रचितीविना दैन्यवाने सांगितले. मग ज्याला प्रचिती येत नाही त्यांची अवस्था दैन्यवाने होते. आणि म्हणून प्रत्येकाने काही नका करू, संतांचा पदर धरा आणि जे काही संतांनी सांगितले त्याप्रमाणे शास्त्रात लिहिलं आहे याची काय करा? याची पडताळणी करा. आणि पडताळणी करून पुढे जा. थांबू नका प्रत्येकाने. कारण थांबला तर नुकसान तुमचंच होणार आहे. गुरूंचं नुकसान काय होत नसतो. गुरु आहेत त्या पदावर बरोबरच आहेत. ते काय आपल्या पदावरून राहत नाही. त्यांचं कामच आहे की जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती आहेत. देह कष्टविती परोपकारी. ते परोपकार करतात दुसऱ्यावर. नाना संदेह निवृत्ती, व्हावयाधरी संत संगती, आत्मशास्त्र गुरुप्रचिती, ऐक्यतेशी आणि ह्या तिन्ही प्रचित्या जिथे एकवटतात तिथे भगवंताचा भाव तयार होतो. ऐक्यतेशी आणि म्हणजे ह्या तिन्ही प्रचित्या एकवटल्या पाहिजे, एकत्र यायला पाहिजे. गुरुने सांगितले ते आम्हाला अनुभव, पण शास्त्रामध्ये तसं लिहिलं नसेल किंवा आपल्याला आपला आत्मभाव तयार झाला पण ते शास्त्रामध्ये तसं नसेल तरी आपला ट्रायंगल चुकतो. मग तिन्ही भक्ती आहेत ना, ते एक व्हायला पाहिजे. एक तरच आपल्याला ते आत्मज्ञान प्राप्त झालं असं समजायचं. अन्यथा आपल्याला आत्मज्ञान नाही असं धरून चालायचं. आणि म्हणून साधकाची अवस्था कशी असली पाहिजे हे आपल्या समर्थांनी इथे परफेक्ट लिहिलेलं, एकदम परफेक्ट, कुठंच जायची गरज नाही. अहो दासबोध आहे रामदास स्वामींनी 450-500 वर्षापूर्वी लिहिलेला आहे. का लिहिलेला आहे की आत्ताच्या लोकांना, म्हणजे ह्या कलियुगामध्ये जे लोक आहेत ते कोणी साधन करीत नाही, साधननिष्ठ नाही आहेत. म्हणून त्यांना असं वाटलं की परत सोप्या भाषेत लिहावं. आणि म्हणून त्यांनी सोप्या भाषेत दासबोध लिहिला. आत्माराम लिहिलेला आहे, मनाचे श्लोक लिहिले आहेत, तुमच्या आमच्यासाठी लिहिलेले आहेत. पण आपण वाचत नाही, आपण त्यांचं मनन धरत नाही, आपण त्यांचं मनन करत नाही. मग ही कोणाची आहे? तर हे आपलं कमजोरपण आहे. आणि ही कमजोरी तुम्ही घालवायला पाहिजे प्रत्येकाने. साधक भूमिकेत राहा. कारण बद्ध, मुमुक्ष, साधक आणि सिद्ध, साधकाला सिद्ध व्हायचा अधिकार आहे. साधक झालो नाही तर आपण सिद्ध कसा का होणार? आणि सिद्ध झालो की मग परत आपण बद्ध होऊ शकत नाही. सिद्ध माणूस बद्ध होत नाही. देहबुद्धी विवेकी वारी, आत्मबुद्धी सदृढ धरी, श्रवण मनन केलेच करे या नाव साधक. काय लिहिलंय? देहबुद्धी विवेकी वारी. बघा, साधक दशेला असताना आपल्याला सावध केलेलं आहे समर्थांनी. देहबुद्धी विवेकी वारी म्हणजे विवेक नावाचा जो दंडाधिकारी आहे तो तुमच्या हृदयामध्ये तयार व्हायला पाहिजे. आणि तो विवेक काय करतो? चांगलं काय, वाईट काय, सार काय, असार काय, पाप काय, पुण्य काय, स्वर्ग काय, नरक काय, विवेक काय, अविवेक काय, हे आपल्याला दंडाधिकारी सांगतो विवेक.
आणि तो विवेक आपल्या पिंडामध्ये तयार व्हायला पाहिजे. आणि तो साधक दशेला असताना जर आपण साधना केली, 2-2, 4-4, 10-10 तास आपण साधना केली, नवे अखंड नामस्मरण चालू केला, तर तो विवेक आपल्याला काय करतो, दंडाधिकारी तो आपला पुत्र, विवेक नावाचा पुत्र आपल्या अंतःकरणामध्ये उदयाला येतो, जन्माला येतो. आणि मग आपल्याला समजतं चांगलं काय, वाईट काय, सार काय, असर काय, पाप काय, पुण्य काय. जोपर्यंत विवेक आपल्याकडे नाही, विवेक आपल्याकडे का बरं नाही, तर आपण साधना निष्ठेने आपण साधन करत नाही. आणि म्हणून साधना प्रत्येकाने करायला पाहिजे. देहबुद्धी विवेक वारी. बघा, विवेक देहबुद्धी जाते. मग आपली देहबुद्धी का जात नाही? आपल्याकडे विवेक नाही. आत्मबुद्धी सदृढ धरे. आणि आत्मबुद्धी म्हणजे आपल्या आत्म्याकडे असलेलं जे ज्ञान आहे, चैतन्य ज्ञान आहे, ते चैतन्य आपल्या अंतःकरणामध्ये प्रगट झालं तरच आपल्याला चांगलं काय, वाईट काय कळतं. आत्मबुद्धी सदृढ धरी, श्रवण मनन केलेच करी या नाव साधक. आणि मग त्या विवेकातून श्रवण व्हायला पाहिजे. असं श्रवण आपण आयुष्यभर केलं तरी चांगलं काय, वाईट काय आपल्याला कळणार नाही, काहीच कळणार नाही आपल्याला. म्हणून ते चैतन्य आपल्या अंतःकरणामध्ये जे आहे ते आपल्या रोम रोमामध्ये भजन, रोम रोम भजन करायला लागले तर आपल्याला हे कळेल. उपाधी म्हणजे काय? उपाधी म्हणजे मी देह आहे, मी देह मानता कोटी ब्रह्महत्या सांगितले. आपण देह नसून आपण ब्रह्मच आहोत. मी देह आहे ही उपाधी आहे. आणि ही उपाधी तुटली पाहिजे माणसाची. माणूस काय समजतो की मी देह आहे, मी आत्मा नसून मी देह असं समजतो. आणि ही उपाधी आहे. उपाधी काय? आपण परब्रह्म नसून आपण देह आहोत, ही उपाधी आहे. आणि म्हणून ही उपाधी जी आहे, आणि ज्या वेळेला आपण देह आहोत असे आपल्याला आपला भाव तयार होतो, तेव्हा देव वेगळा आणि मी वेगळा. म्हणून इथं काय लिहिलंय? तोडून द्वैताची उपाधी, म्हणजे द्वैत भाव काढून टाका. द्वैत भाव ज्या वेळेला काढून जाईल, निघून जाईल, बरं तो कशातून जाईल? तर साधना करता करता त्या परब्रह्म तत्वाशी, त्या नामाशी एकरूप झालो तर आपला देहभाव संपूर्ण निरसून जातो. आणि देहभाव गेल्यानंतर फक्त उरतं ते परब्रह्मानं, ते परब्रह्म आपण आहोत. असा आपला भाव, साधकाचा भाव साधनेतून तयार व्हायला पाहिजे. म्हणून तोडून द्वैताची उपाधी, अद्वैत वस्तू साधने साधी. अद्वैत आहे भगवंत, कसा अद्वैत आहे, दोन नाही तिथे, एकच आहे भगवंत, एकच आहे. म्हणून एक गाव आम्ही विठोबाचे नाम, लिहिले की नाही? एक गाव आम्ही विठोबाचे नाम, अनेकांचे काम नाही येथे. तुकोबाराय एक गाव आम्ही, तुकोबाराय बोलले की आम्ही एक गाव, आम्ही एकच आहे, परब्रह्म एकच आहे. परब्रह्म कसा आहे? एकच आहे. आणि ते एक टाकून आपण अनेकांची कास धरतो. आणि म्हणून आपल्याकडे अद्वैत भाव निर्माण होत नाही. मग अद्वैताची आपल्याला गोडी लागायची असेल तर इथं त्यांनी सांगितलंय की तोडून द्वैताची उपाधी. द्वैत आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण झाला तर भक्ती होत नाही. म्हणून अद्वैत वस्तू साधने साधी. साधनेतून साधना करता करता आपण त्या अद्वैत तत्वाशी एकरूप होतो, आपल्या परब्रह्माशी. आणि लावी ऐक्यतेची समाधी आणावं साधक. ऐक्यतेची समाधी म्हणजे परब्रह्म एकच आहे. परब्रह्म कसा आहे? सगळीकडे सारखा आहे. समचरण दृष्टी विटेवर साजरी, तेथे हरी माझी वृत्ती राहो. म्हणजे काय? ते एकच परब्रह्म आहे, सगळीकडे सारखा आहे. आणि तो कसा आहे? सम आहे. सगळीकडे समब्रह्म, समतत्व आहे, सगळीकडे सम आहे परब्रह्म. म्हणून परब्रह्म ते सकळांपरते, तयास पाहता आपण असते, हे कळे अनुभव मते. सद्गुरू केलिया. सद्गुरू कशाला करायचा? परब्रह्म ते सकळांपरते, तयास पाहता आपण असते, आपणच परब्रह्म आहोत, हे खळे अनुभव मते. आपल्याला असा, साधकाला असा अनुभव येतो. सद्गुरू केलिया. जर आपण श्रीगुरू केला तर ते परब्रह्म आपणच आहोत असा अनुभव येतो. आणि अशाच सद्गुरूला शरण जा बरं का, जो द्वैत भावाने पूजा करायला सांगतो.
त्याचा आपल्याला शेवटीला काहीही फायदा होणार नाही. म्हणून अद्वैत निरूपण सांगितलंय. म्हणून संत रामदासांनी लिहिलं की नाही, जाणी जे परमात्मा निर्गुण तयासीच म्हणजे ज्ञान, त्या वेगळे अज्ञान सर्व काही अज्ञान आहे. जाणी जे परमात्मा निर्गुण म्हणजे परब्रह्म निर्गुणच आहे, निराकार आहे, निरावयव आहे, निसंग आहे. त्याला अवयवच नाही, त्याला नावच नाही, त्याला नाव नाही, रूप नाही, वर्ण नाही, छाया, निर्गुण निराकार तू रघुराया. म्हणजे परब्रह्म कसा आहे? निर्गुण आहे, निराकार आहे. आणि तसं आपल्याला होता यायला पाहिजे. म्हणून इथं काय सांगितलंय की लाव्या ऐक्यतेची समाधी, म्हणजे परब्रह्म सगळीकडे सारखा आहे. तसं आपले आत्मज्ञान जीर्ण जर्जर, त्याचा करी जीर्णोद्धार, विवेके पावे पहिलं पार या नाव साधक. आत्मज्ञान जीर्ण जर्जर, आत्मज्ञान कसं आहे? जीर्ण आहे, जर्जर आहे, त्याचा करी जीर्णोद्धार, विवेके पावे पहिलं पार या नाव साधक. उत्तमे साधूची लक्षणे अंगीकारी निरूपणे, बळेची स्वरूपाकार होणे या नाव साधक. अजून एक लक्षण सांगितलं, उत्तमे साधूची लक्षणे, म्हणजे साधूंकडे जी लक्षणं असतात ती लक्षणं साधकाकडे यायला पाहिजे. अंगीकारी निरूपणे, आणि निरूपण पण करता यायला पाहिजे. निरूपण म्हणजे काय? जे जे आपल्याला अनुभव येतील साधनेतून ते आपण लोकांना सांगता यायला पाहिजे. आणि बळेची स्वरूपाकार होणे या नाव साधक, आणि आपण आपल्या आत्मस्वरूपाशी एकरूप होणं. आपलं आत्मस्वरूप हाच परब्रह्म आहे. काय लिहिले? बळेची स्वरूपाकार होणे या नाव साधक. आपण आपल्या आत्मस्वरूपाशी, बळेची म्हणजे जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपल्या आत्मस्वरूपाशी आपण तादात्म्य पावलं पाहिजे, एकरूप व्हायला पाहिजे. त्याला साधक सांगितलंय. नाही तर आपण दिवसातून एकदा ध्यान केला सकाळी की झालं आपलं 15 मिनिटं अर्धा तास आपलं काम संपलं. तसं नाही. त्याने सांगितली बळेची स्वरूपाकार होणे. जेव्हा जेव्हा वेळ मिळेल, 2 मिनिटं मिळाली, 10 मिनिटं मिळाली, 15 मिनिटं मिळाली, आपल्या आत्मस्वरूपाशी एकरूप होणं. डोळे बंद न करताना डोळे उघडे ठेवून पण आपण ध्यान आपल्याला लागला जातो त्या स्वरूपाचा. आणि मग नंतर आपल्याला ध्यान पण करायची गरज नाही, कारण ते स्वरूप साक्षात्कार आहे, ते अखंड आपणच होऊन जातो. अखंड स्वरूपाकार स्थिती होते. अखंड म्हणजे खंडनच पडत नाही नंतर. पण ते नंतर अंतःकरणाचा भाव आहे, तो व्हायला पाहिजे. आणि त्यासाठी पहिला आपण साधक भूमिकेमध्ये आपण एकनिष्ठ असलं पाहिजे. गुरुबद्दल आस्था असली पाहिजे, गुरुबद्दल भाव असला पाहिजे, नामाबद्दल भाव असला पाहिजे, अखंड त्याचं चिंतन व्हायला पाहिजे. असत्क्रिया ते सोडली आणि सत्क्रिया ते वाढविली, स्वरूप स्थिती बळावली या नाव साधक. आपलं आत्म्याचं बल वाढलं पाहिजे. आत्म्याचं बल काय? आपल्या आत्मतत्वाशी एकरूप होणे आत्म्याचं बळ आहे. आत्म्याचं बल काय? आपल्या आत्मतत्वाशी, आपल्या त्या चैतन्याशी, आपल्या आतमध्ये असलेल्या नाद ब्रह्माशी एकरूप होण्याचं बल साधकाचं वाढलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय? तर आपलं आत्मचिंतन वाढलं पाहिजे, चिंतन वाढलं पाहिजे, आपलं सातत्याने आत्मचिंतन वाढलं पाहिजे. आणि त्याला साधक सांगितलंय. बघा, एक लक्षणं सांगितलेत, लक्षात घ्या प्रत्येकाने. अवगुण त्यागी दिवसेंदिवस. बघा, एक आपल्याकडे अवगुण असेल तो त्यागाला सुरुवात करायला पाहिजे प्रत्येकाने. करी उत्तम गुणाचा अभ्यास, आणि जेवढे उत्तम गुण असेल तेवढा सगळ्यांचा अभ्यास वाढला पाहिजे. याला घ्या अर्जुना, तो अभ्यासी मध्ये मिळे. अभ्यासातून आपल्याला भगवंताला भेटता येतो. आणि अभ्यास नसेल तर भगवंताला कसा भेटता येईल? भगवंताला आपल्याला द्वैतामध्ये आपल्याला एखादी डिग्री मिळवायची असेल तर आपल्याला रात्रंदिवस आपल्याला डोळेफोडी करावं लागतो. आपली शक्ती आपल्याला खर्च करावा लागतो. रात्रंदिवस आपल्याला दबा धरून बसावा लागतो, अभ्यास करावा लागतो द्वैतात. मग भगवंताचं भजनासाठी आपल्याला वेळ द्यायला नको का? आपल्याला प्रत्येकाने वेळ द्यायला पाहिजे. 2 मिनिटं मिळालं तरी काम करताना, उठताना, खाताना, पिताना, बसताना आपल्याला भगवंताचं नाम जमलं पाहिजे, आपल्याला नामस्मरण.
आणि त्याच्याने काय होतं, आत्मिक बळ वाढतो साधकाचा. आणि एकदा आत्मिक बळ वाढलं, आत्म्याची शक्ती वाढली, ते ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेव, नाही का. आणि अखंड सेवा त्याचीच करा. आणि आत्म्याची सेवा केली तर ते ज्ञान आपल्याला शोधत होतो. ज्ञान कोणाला शोधत होतो? आपल्याला, म्हणजे साधकाला शोधत होतं ज्ञान. ते कुठं जायची गरज लागत नाही. पण आपलं आत्मिक बल वाढलं पाहिजे. कारण ते ज्ञान कोणाकडे आहे? आत्म्याकडे ज्ञान आहे. ते आत्मदेवाकडे ते ज्ञान आहे. आणि आत्म्याचं बल वाढला तर आपल्याला ती आत्मशक्ती आपोआपच मिळतो. आपण स्वयंप्रकाशित आहोत. प्रत्येक जीव हा स्वयंप्रकाशित आहे. पण तो स्वयंप्रकाशित स्वतःचा प्रकाश प्रगट करण्याची फक्त भगवंताने माणसालाच काय दिलेली शक्ती दिली आहे, बाकी प्राणी मात्रांना दिलेली नाही. अवगुण त्यागी दिवसेंदिवस करी उत्तम गुणाचा अभ्यास आणि स्वरूपी लावी निज ध्यास या नाव साधक. आणि आपल्या स्वरूपाशी एकरूपणाचा ध्यास स्वतःला लावून घेणं या नाव साधक. बघा कशी कशी लक्षणं सांगितली साधकांची. साधक कोणाला म्हणावं? अवगुण त्यागी दिवसेंदिवस, जेवढे जेवढे वाईट विचार असतील तेवढे टाकून द्यायचे आणि करी उत्तम गुणाचा अभ्यास. संतांची चरित्र वाचा. संतांनी काय काय करून ठेवलं, संतांनी काय काय लिहून ठेवलं आहे, संतांनी अभंग कसे लिहिले आहेत, त्या अभंगाचा अर्थ आपल्या अंतःकरणामध्ये बळ निर्माण करतो. बळ, आत्मशक्ती निर्माण करतो, आत्मज्ञान निर्माण करतो. संतांची चरित्र वाचा. ते कसे कसे साधक झाले, कसे कसे साधकाचे सिद्ध झाले, संतांनी काय काय लीला केल्या, भगवंतांनी काय काय लीला येऊन केल्या या भूमीवर, त्याचा अभ्यास करा. तरच आपल्याला हे ज्ञान होईल. आणि स्वरूपी लावी निज ध्यास. आणि आपल्या आत्मस्वरूपाचा, आपल्या आत्मज्ञानाचा, आपल्या आत्मतत्वाचा, आत्मचैतन्याचा काय करायला पाहिजे? आपण नित्य लागला पाहिजे, ध्यास लागला पाहिजे. जसा त्या भिंगरड्याला कसा ध्यास लागला, त्या भिंगरटीने काय केलं, आळी आणली आणि आपल्या घरट्यात ठेवली. आणि तिला प्रत्येक दिवशी काय करायचा, 2-3 टाईम काय करायचा, तो चावा घ्यायचा, तिला चावायचा त्या आळीला. मग ती चावी अशी व्हायची, म्हणजे तिला थरकाप सुटायचा. आता भिंगरटेल आणि आपल्याला चावेल, भिंगरटेल आणि चावेल. असं करता करता 8-10 दिवसामध्ये ती आळीच भिंगरटी झाली. तसं आपल्याला भगवंताचा ध्यास आपण पकडला, राम म्हणता रामाची होईजे, पण यज्ञ पावला पावले. यज्ञ पावला पावला आपला यज्ञ चालला पाहिजे. यज्ञ म्हणजे त्या हरिनामाचा यज्ञ आपला अखंड चालला पाहिजे. राम म्हणता रामाची होईजे, राम म्हणता म्हणता आपण राम होऊन जातो. आणि यज्ञ पावला पावले म्हणजे यज्ञ म्हणजे त्या हरिनामाचा यज्ञ अखंड चालला पाहिजे. नाम कसं, नाम अग्नी आहे आणि त्या अग्नी अखंड आपण प्रज्वलित आपण ठेवायला पाहिजे. त्या अग्नीमध्ये आपल्या हरिनामाचं आपल्याला तेल ओतता यायला पाहिजे, तरच ते अग्नी सातत्याने प्रज्वलित राहते. आणि ते जर ज्ञान अग्नी आपल्या प्रज्वलित राहिलं, प्रज्वलित झालं, तर आपल्याला आत्मज्ञान शोधायला जायची कुठेही गरज नाही. अवगुण त्यागी दिवसेंदिवस करी उत्तम गुणाचा अभ्यास, स्वरूपी लावी निज ध्यास या नाव साधक. आणि याला साधक म्हणतात. दृढ निश्चयाचे निबळे, दृश्य असताच नाडले, सदा स्वरूपी मिसळे या नाव साधक. दृढ निश्चयाचे बळे, निश्चय आपला दृढ असला पाहिजे. दृढ आपला निश्चय असला पाहिजे. दृश्य असताच ना ढळे, म्हणजे हे दृश्य जे आहे, जे दृश्य दिसतो त्याचा एक दिवशी नाश होणार आहे. आणि सदा स्वरूपी मिसळे या नाव साधक. हे दृश्य सगळं जाणार आहे. दृश्य प्रकृती सरे, समूल द्वैत निवारे या नाव साधक, या नाव ज्ञान. दृश्य प्रकृती सरे आणि दृश्य प्रकृती सरे, समूल द्वैत निवारे या नाव ज्ञान. म्हणजे जी आपल्याला दृश्य प्रकृती दिसते, आपला शरीर म्हणा, झाडं झुडपं, इमारती, जे काय आपल्याला दिसतं सगळं, त्याचा एक दिवशी संपूर्ण त्याचं काय होणार आहे, नाश होणार आहे. समूल द्वैत निवार या नाव ज्ञान. आणि हा द्वैत भाव जो आहे तो निघून जाऊन आपण त्या परब्रह्म तत्वाशी एकरूप होणं, म्हणजे ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पहावे आपणाशी आपण या नाव ज्ञान.
जे चदृश्य प्रकृती सरे, पंचभूतिक ओसरे, म्हणजे पाचा भूतांच्या देहाचा विसर पडला पाहिजे आपल्याला. समूल द्वैत निवारे, आणि पाचा भूतांच्या आपल्या देहाचा विसर पडला की पंचभूतिक ओसरे, पाचा भूतांच्या देहाचा पूर्णपणे निराश व्हायला पाहिजे ध्यानाला बसून. समूल द्वैत निवारे, मी आणि परब्रह्म वेगळा नाही, ते परब्रह्म मीच आहे, असा दृढ भाव होणं म्हणजे काय आहे, म्हणजे ज्ञान सांगितलंय. आणि हे ज्ञान साधकाला प्राप्त व्हायला पाहिजे. प्रत्येक साधकाला हे ज्ञान मिळालं पाहिजे. ज्ञान म्हणजे शोधण्याची वस्तू नाही. ज्ञान कुठे आहे तर आपल्या अंतःकरणामध्ये असलेला भाव हाच ज्ञान आहे. संतांनी काय केलं, आपला भाव वाढवला. नामाबद्दलचा भाव हाच आपला देव आहे. लिहिलं की नाही, भावे विन देव न कळे निसंदेह. भाव नसेल तर देव कसा कळेल, आणि गुरु विना अनुभव कसा कळेल, गुरु नसेल तर अनुभव कसा येईल. म्हणून भावे विन देव न कळे निसंदेह, गुरु विना अनुभव कसा कळेल. जोपर्यंत आपण तसा गुरु करत नाही ध्यानाला बसवणारा, तोपर्यंत आपल्याला साधक दशेला, आपण साधक दशा कशाला म्हणतात तर आपला त्या आत्मतत्वाशी, आत्मज्ञानाशी, आत्मचैतन्याशी आपण एकरूप कसं होऊ, याचा जास्तीत जास्त साधकाला याची जास्तीत जास्त ओढ असली पाहिजे. जास्तीत जास्त साधना करायला पाहिजे, साधना निष्ठा असायला पाहिजे. म्हणून साधनरूपी भक्तीच्या युक्ती, सप्रेम उपजे माझी भक्ती, साधनरूपी भक्तीच्या युक्ती आहेत, आणि त्या साधकाला जमलं पाहिजे. साधन करता करता भक्ती कशी करायची ती युक्ती आहे, आणि युक्तीसाठी आपल्याला साधक व्हायला पाहिजे. भगवंत राम असताना प्रत्यक्ष वशिष्ठांना शरण गेले युक्ती शिकण्यासाठी. प्रत्यक्ष भगवंत कृष्ण असताना मी बोलविल्या वेद बोले, मी चालविल्या सूर्य चाले, मी हलविल्या प्राण हले, या संपूर्ण जगाचे चालिता मी. पण तो पण कुठे गेला, युक्ती शिकण्यासाठी वशिष्ठांना शरण गेला पाहिजे, शरण गेला. तसं आपण प्रत्येक साधकाने साधक अवस्थेला असतानाच आपण गुरुला शरण जायला पाहिजे. झालेली सेवा आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, पांडुरंग दिवेकर बाबा यांच्या चरणी समर्पित करत